सहर्ष स्वागत. क्रिकेटची नगरी, क्रिकेटची शाळा, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची महारथी संग्राम आणि क्रिकेटचा थरार आणि क्रिकेटची जत्रा आणि सेमीफायनलची लढत. टीम तिसगावच्या अगेन्स्ट फाईट करेल मांगरूळ संघ. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती. मॅनेडेड पॉवर पेच्या पहिल्या षटकामध्ये आपण गोलंदाज पाहतो P1 मध्ये. रेवनाथ आणि यशवंतची ही सलामीची जोडी आपण पाहत आहे आणि यावेळेचा पहिला बॉल बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय. लॉंग ऑन बॉर्डर चेंडू चाललाय पण 2 षटक चेंडूच्या वरती येत आहेत. तब्येत फेकतील 2 धावा एकवट जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने श्री गणेशा केला. आता 2च्या मदतीने धावफलक खुलं झालंय. 2 धावा धावफलकावरती. मॅनेडेडी पॉवर प्ले पहिलं सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा. यावेळेस बॉल हलक्याचा ड्राईव्ह करतायत ऑन साइडला. डीप मधनं शतरक्षक चेंडूवरती वेगाने आलेत परंतु चेंडू आउटफील्ड थोडीशी खराब आहे परंतु चेंडू अडवतील फेकतील. मिळतील 2 धावा. बाबूशेठ पाटील स्मृती चषक 2026 आपण एन्जॉय करताय आणि आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची आज अंतिम लढत सेमीफायनलची लढत आपण एन्जॉय करता. बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला तिसगावच्या अगेन्स्ट फाईट करतोय टीम मांगरूळ संघ. आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघाने चांगला खेळ दाखवला. आजच्या दिवसामध्ये 40 प्लसच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करता. 2 समसमत्या ट्रॉफ्यांवरती कोणता संघ इथनं या ट्रॉफ्यांवरती आपलं वर्चस्व निर्माण करेल याचं उत्तर मात्र बंद लिफाफामध्ये. परंतु इथनं 2 ने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलक जाऊन पोहोचली आहे 6 या अंकावरती. आणि पॉवर प्लेचं पहिलं P1 सुरू आहे आणि P1 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण विकासला पाहतोय. P1च्या पहिल्या षटकामध्ये विकास. रमांचा पुढचा बॉल हा ट्रॅकर. चेंडू पडल्यानंतर इतर अप्पार दिशा पाहतील. ICC नियम क्रमांक 22 उजवा एसटीच्या बाहेर असला चेंडू. दरम्यानचा आलाय वाईट बॉल आणि इथनं 2 चौकार आणि 2 षटकार जर आले तर योगेश दादा लहू पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज यावेळेला हलक्याशा त्यांनी ड्राईव्ह करताय. चेंडूला V मध्ये फटका लॉक करायचा होता परंतु प्रोटेक्शन आहे क्षेत्ररक्षक तिथे झालं आणि सिंगल इकवडली. आता सिंगलच्या मदतीनं 8 धावा धावफलकावरती. मॅनेडेडी पॉवर प्ले पहिलं P1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्क वरती आपण विकासला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये विकासने झक्कास कामगिरी केली. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू फेकल्यात. 8 धावा खर्च करत असताना याच दरम्यान नेवाली गावचे राहुल दादा जाधव विराट कोहली यांचं शुभागमन झालंय. फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा बाहेर. A1 कॉलनीचा ब्रँडेड चौकार. मिळतील षटकार. थँक्यू सो मच. तिसऱ्या पंचांना रेफर केला इथं. याच दरम्यान आदरणीय साईदादा पाटील यांचा यस नो बॉल आणि फ्री हिट आहे. फ्रीटचा फटका कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. पहिल्या टप्प्यावरती सीमा रेषा बाहेर. अंपायर सिग्नल. दॅट इज 4 रन. मिळतील 4 धावा. चौकार. थँक्यू सो मच. फ्रीटच्या बॉलवरती चौकार आणि आता
प्रेशर दडपण गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. मायनॉरिटी पॉवर प्ले P1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. विकास वरती हल्ला, यावेळेस कोलर टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा चेंडू प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यान हाय बॉल इथं डॉट आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न होते. आणि यस अंपायर एक चेंडू आहे का अजून? एक चेंडू शिल्लक आहे अद्याप, कारण पहिला चेंडू व्हाईट बॉल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 3 धावा, एक व्हाईट बॉल सिंगल, त्यानंतर नो बॉल, एक चौकार आणि हा डॉट बॉल. 2 चेंडू व्हाईट आहेत आणि एक नो बॉल आहे. अद्याप एक चेंडू शिल्लक आणि धावांचा विचार जर केला तर 19 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या. दुहेरी अंकामध्ये आपण धावफलक पाहताय. टीम मांगरू संघ सध्या चांगल्या स्थितीत आहे. मायनॉरिटी पॉवर प्ले P1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि P1च्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाज रेवनाथ आणि यशवंत केली आहे मैदानाच्या आतमध्ये. तरी रेवनाथचा विचार जर केला, एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला आपण. शेवटचा बॉल आहे P1 मायनॉरिटी पॉवर. विकास हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल, यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू आपण पाहताय. अंपायर आमच्यापर्यंत वळतील. दरम्यान हाय बॉल इथं आलाय वाईट, म्हणजे दडपण आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. टीम तिसगावच्या गोलंदाज विकास वरती. रेवनाथ ऑन फायर मैदानाच्या आत. मी यावर कोर्ट टप्प्यात ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. मिड विकेट मध्ये गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा बाहेर. मिळतील या 4 धावा. थँक्यू सो मच. बघा जे तिथे प्रेक्षक आहेत त्याने आपण मैदानाच्या बाहेर चेंडू पकडायचा आहे. एक षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 24 धावा. टीम मांगरू संघ सरी चांगल्या स्थितीत आपण पाहताय. मायनॉरिटी पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये विकासने खराब गोलंदाजी केली आहे. 24 धावा एकवटल्या. 4 षटकांची मॅच आणि इतना फायटिंग थोडं मांगरू संघाला देखील उभं करावं लागेल, परंतु टीम तिसगाव संघाच्या फलंदाजांना विसरणं हे मात्र टीम मांगरूला याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. कारण तिसगाव संघ फलंदाजीच्या जोरावर त्याने अनेक साऱ्या स्पर्धा गाजवल्यात, परंतु इथनं फायटिंग टोटल उभं करणं गरजेचं असेल. परंतु इथनं सुरुवात चांगली झाली आहे. 24 धावा धावफलकावरती लागल्या. 24. अद्याप एकाच गडी गमावला नाहीये मांगरू संघानं. सत्यवानचा पहिला बॉल, बॅटची टॉप एज, डाऊन डी बॉलर, परंतु डाऊन एसटी रक्षक चेंडूवरती आले आणि पहिला धक्का, पहिलं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये लागलाय. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज यशवंत माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन यशवंतचा परततोय मैदानाच्या बाहेर. आता नवीन फलंदाज दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. माइंडबीटच्या पहिल्या षटकामध्ये आपण विकासला पाहिला. विकासने 24 धावा खर्च केल्या, परंतु इथनं सत्यवानने मात्र इथनं प्रभावित केलंय मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिल्या बॉलवरती विकेट प्रस्थापन केली आहे. यशवंतची विकेट, मोठी विकेट आपण पाहिली, परंतु रेवनाथ अद्याप नॉस्टॅक एंडलाय. आणि आता नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती धनाजी यांना पाहतो आपण. कुटीपक्षा माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. अबुशेठ पाटील स्मृती चषक 2026 पर्व आपण एन्जॉय करताय. 26च्या पर्वामधील आजची पहिली सेमीफायनल टीम इसगावच्या अगेन्स्ट फाईट करतोय टीम गावदेवी मांगरोल 40+ संघ. पहिल्या बॉलवरती सत्यवानला विकेट मिळाली आहे. ज्याच्या वेळी विकेट येते त्या वेळी दडपण स्पेशल पाहायला मिळतं, परंतु इथं त्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल का टीम इसगाव संघाच्या वतीनं? कारण पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्यात. इथनं धावांचा वेग थांबावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. वन्स अगेन यशवंत तयार होतोय नेवालीपाडा एंड कडनं. पहिला बॉल,
यावेळेस क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न गुड स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर या चेंडू मध्ये आपण हलकासा बाउन्स पाहिला आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यानचा हा बॉल यालाय डॉट म्हणजे इथनं दडपण आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना गोलंदाज सत्यवानला पाहतो आपण तो दुसरा षटक हाताळतोय. वन्स अगेन फुलर लेनचा बॉल मोठा फटका लॉक करायचा होता. मिस टायमिंग झाली आहे परंतु पंचांचा इथनं आला इशारा नो बॉल. येस थर्ड अंपायर रेफर केलाय नो बॉल साठी. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. हाईट फॅक्टरचा विचार इथे करावा लागेल. येस हाईट फॅक्टर आपण येस नो बॉल आणि फ्री हिट आता इथनं लक फॅक्टर ऑन आहे टीम मांगरूळ साठी. TV9 ची वार्ता उघडा डोळे पहा नीट कारण येणारा बॉल आहे फ्री हिट. इथनं किती धावा येतील षटकार चौकार डॉट बॉल दुहेरी एक धाव निर्णायक बॉल आहे. मोठा फटका लॉक करायचा होता पण या चेंडू मध्ये आपण व्हेरिएशन पाहिलं. चेंडू पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यान इथनं आलाय डॉट बॉल. सत्यवान चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर डॉट बॉल खराब चेंडू त्यानंतर डॉट बॉल. इथनं मात्र कमबॅक केलंय सत्यवान जो दुसरा षटक हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. पोलर लेनचा बॉल लाऊड अपील केली गेली आहे. LBW नाही या स्पर्धेमध्ये. सत्यवान चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय जो रेवनात चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. त्या रेवनातला इथनं थांबवण्याचं काम गोलंदाज सत्यवान करतोय दुसऱ्या षटकामध्ये. चार चेंडूंचा खेळ अद्याप झालाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी सत्यवान करतोय मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे बांधून ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. धावांचा वेग सत्यवानने थांबवलाय. वन्स अगेन तयार झाला हा ट्रॅकर. फरक हलक्याने दिशा दिली आहे. प्रोटेक्शन इष्ट्यांच्या मागे फंबल. एक धाव एकवडली गेली आणि एका धावेच्या मदतीनं संघ आता जाऊन पोहोचेल 27 धावा धावफलकावरती लागल्यात. लॉस ऑफ 1 विकेट असं समीकरण पाहतो. टीम मांगरूळ संघ जो पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी मार्क मध्ये आपण तिसगाव संघ सत्यवानला पाहतो ज्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे दुसऱ्या षटकामध्ये. 24 धावा पहिल्या षटकामध्ये त्यानंतर धावा थांबवल्यात म्हणजे इथनं कमबॅक केलंय सत्यवानना. वन्स अगेन नेवाले पाना एंड कडनं सज्ज झाल्या सत्यवान. हा ट्रॅकर बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा बाहेर येतोय चौकार. षटक क्रमांक दुसरे संपन्न झाले आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 31 धावा 31. लॉस ऑफ 1 विकेट. टीम मांगरूळ 40+ संघ विजयी. थँक्यू सो मच. पहिल्या षटकामध्ये विकासने 24 धावा त्यानंतर सत्यवानने कमबॅक केले. फक्त 7 धावा खर्च केल्या. जरी शेवटच्या बॉलवरती चौकार आला तरी सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. सत्यवानने 7 धावा खर्च केल्या. धावांचा वेग थांबवलाय आणि इथनं अद्याप संघर्ष करावा लागेल कारण धावांचा विचार जर केला तर 31. लॉस ऑफ 1 विकेट. टीम मांगरूळ संघ 31 धावा धावफलकावरती लागल्यात. पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करतोय टीम मांगरूळ 40+ संघ आणि आता देवेनला पाहतो आपण तिसऱ्या षटकामध्ये. रेवनाथला देखील एक जीवनदान मिळाले. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला
रोशनला देखील एक जीवनदान मिळालं होतं. त्यानंतर रोशनच्या बॅटमध्ये ज्या धावा बनल्या त्या निर्णायक धावा राहिल्या आहेत. परंतु इथनं रेवणाच्या बॅटमधनं किती धावा बनतील, कारण रेवणाला देखील एक जीवनदान मिळाले मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वंद हायवे कडनं गोलंदाज देवेनला पाहतोय पहिला बॉल. यावेळेस बॅटची टॉपेज, फलंदाज बाद, विकेटचं पतन, मोठा धक्का. ही मांगरू पोटी प्लस संघाला रेवणातला परतावा लागेल. विकेटचं पतन. तरी मागच्या षटकामध्ये आपण रेवणाला जीवनदान पाहिलं, परंतु आता रेवणात देखील परत आता नवीन फलंदाज दाखल झालाय. चौथ्या क्रमांकावरती रोशनला पाहतो आपण, ज्याचा देखील मागच्या मॅच मध्ये झेल सुटला होता. त्यानंतर विस्फोटक फलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिली. धावांचा वेग थांबलाय, कारण पहिल्या षटकामध्ये विकासने 24 धावा खर्च केल्या. त्यानंतर सत्यवान हे चांगल्या प्रकारचं कमबॅक केलं, एक विकेट कॅरी केलं, त्यानंतर 7 धावा. आणि आता पहिल्या तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील चांगली केली आहे. गोलंदाज देवेंना पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर नवीन फलंदाज दाखल रोशन वन्स अगेन. यावेळेस रोशनच्या बॅट मधनं प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. ए वन कॉलनीचा ठोकलाय रोशननं. ब्रँडेड षटकार. थँक्यू सो मच. रोशनने आल्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज देवेंचं स्वागत केलं षटकारानं. आणि आता षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 37 धावा धाव फलकावरती. वन्स अगेन देवेन. खोलवा टप्पाचा चेंडू ब्लॅक हॉल मध्ये फेकला होता. सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतात. वी मध्ये फटका ड्राईव्ह केलाय. शतरक्षक तैनात. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. विकेटचं पतन. धनाजीला आता परतावा लागेल. आणखीन एक धक्का इमांगलू फोर्टी प्लस संघाला. येस, रनआउट चेक करायचा आहे. तिसरा पंचांपर्यंत आपण डिसिजन पेंडिंग ठेवला. दुसऱ्या धावेचा प्रयत्नात ऑनफील्ड डिसिजन काय अंपायर? येस, फलंदाज बाद. येस, ओपन क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलेत का याचा थोडासा अडथळा निर्माण झालाय, परंतु ऑनफील्ड डिसिजन आलाय आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2ऱ्या धावेचा प्रयत्न. विकेटचं पतन. देवेनला सफलता. खोल टप्प्याचा चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र खोदून काढलाय ऑन साइडला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतक वेगन आले. चेंडूवरती एक झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल. 2 धावा देखील कंप्लीट आणि तिसरीचा कॉल. डेंजर झोनला थ्रो फेकी आणि ओपनिंग क्रीज मध्ये आता सेफली पोहोचलेत फलंदाज. म्हणजे इथनं धावा एकोडल्या 3 आणि 3च्या मदतीने संघ आता जाऊन पोहोचेल तो 41 धावा. तिसऱ्या षटकामध्ये आपण देवेनला पाहतोय. देवेने देखील कमबॅक केलंय, परंतु इथनं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतंय, कारण आपण खेळपट्टी पाहू शकता. ही खेळपट्टी अनेक साऱ्या खेळपट्टीवरती क्रिकेटर घडलेत, कारण बाबूशेठ पाटील चषक आपण या क्रीडांगणावरती प्रत्येक वर्षी पाहत असतो आणि या वर्षी देखील आपण बाबूशेठ पाटील चषक 2026 थरार पाहतोय आपण. फलंदाजी मार्क वरती 5व्या क्रमांकावरती आता राम आलाय. रामवरती देखील विश्वास आहे. मांगरूळला नवीन वन्स अगेन. उलवर चा चेंडू. बॅटची टॉपेज डाऊन दी बॉलर फिल्डर
टिपला जयलंती संपला इथना रामचा खेळ विकेटचं पतन आणखीन एक धक्का टीम मांगुल 40 प्लसला. विकेटचं पतन मुलरलेनचा बॉल आपण पाहिला. परफेक्ट बॅट वरती चेंडू हाताळला नाही आणि टॉपेज मध्ये स्वतःच्या फॉलोथर मध्ये चेंडूची कॅच कॅरी केली आहे गोलंदाज देवेन. तिसऱ्या षटकामध्ये देवेन पहिल्या बॉल वरती विकेट त्यानंतर षटकार त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात विकेट. चांगली कामगिरी केली आहे देवेनने. आता इथनं 6व्या क्रमांकावरती सचिन खेळपट्टीवरती गेला. आता इथनं रोशन अद्याप मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. तो 4व्या क्रमांकावरती गेला. देवेन वन्स अगेन दिशाहीन गोलंदाजी उजव्या आस्तीच्या बाजूला चेंडू. आयसीसी नियम क्रमांक 22 दर्शवतात यावेळेस आम्हाला पंच आणि व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या मधून अतिरिक्त धाव जोडली जाते स्कोर कार्ड वरती. 42 धावा 42 धावा 3 विकेट गमावले टीम मांगुर 40 प्लस संघाना. हा ट्रॅकर गॅप मध्ये शॉर्ट आहे परंतु 2 शतक धावतायत. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा कॉल आणि 2च धावा आणि 2 धावेच्या मदतीने आता संघ 44 अंकावरती 44 लॉस ऑफ 3 विकेट असं समीकरण पाहतोय. 3 षटकांचा वादवी खेळ संपलाय आणि आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावरती 44 धावा लॉस ऑफ 3 विकेट टीम मांगरुळ 40 प्लस संघ. तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावरती 44 धावा. चांगल्या स्थितीत अद्याप टीम मांगरुळ 40 प्लस संघ उभा आहे मैदानाच्या आतमध्ये. कोणतं इथनं डेट ओव्हर मध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती राजूला पाहतो आपण. पहिला बॉल उलट टप्प्याचा चेंडू सॉफ्टने व्ही मध्ये फटका ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथं. सिंगल एकवडली आणि सिंगलच्या मदतीनं पुनर्ष एकदा धावफलक हलकस पुढे सरकेल. 45 धावा. राजूवरती विश्वास दाखवला. राजूला इथनं कमबॅक करावं लागेल कारण धावांचा वेग देखील थांबावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 24 धावा पाहिल्या त्यानंतर सत्यवाननं कमबॅक केलं. 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर देवेने देखील कमबॅक केलाय. 13 धावा खर्च केल्या आणि इथनं आता राजू आलाय स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक पाहता आपण. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक पाहताय. कव्हरला एक क्षेत्ररक्षक पाहता आपण. 5 शतक 30 गज घेऱ्याच्या बाहेर आपण पाहताय आणि राजू वन्स अगेन नेवाळीपाडा एंड कडनं सज्ज झाला. यावेळेचा बॉल गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन करतोय वारंवार राजू कारण पहिला चेंडू आपण पाहिला ब्लॉक मध्ये फेकला. त्यानंतर आता चेंडू मध्ये गती निर्माण गतीमध्ये परिवर्तन केलं. 5वा चेंडू फेकला मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट बॉल म्हणजे इथनं कमबॅक केलंय मैदानाच्या आतमध्ये देवेंना. राजू 4थ्या षटकामध्ये पाहतोय. राजूला पाहतोय आपण. यावेळेचा फटका प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. सिक्सर. थँक्यू सो मच. षटकार आता फलंदाज सचिनच्या बॅट मधनं आलाय.
डेट ओव्हर मध्ये धावा बनवायच्या असतात आणि धावा बनत देखील असतात. आणि इथनं सचिनने देखील आता बॅटचा पेस ओपन केलाय. षटकार आलाय आणि आता षटकाराच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 51 धावा. 50 कंप्लीट झाली आहे टीम मांगरूळ 40+ संघाची. आणि इथनं षटकार देखील सचिनने दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. वन्स अगेन राजू तयार. यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतात. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि दुसरी देखील कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रोशन आणि सचिनच्या माध्यमातून आपण पाहतोय सचिनची बॅट देखील मैदानाच्या आतमध्ये बोलतीये, कारण जरी पहिला बॉल वरती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, षटकार आणि या 2 धावा. हा ट्रॅकर पर बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती एक झाले 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे, परंतु आकारत असताना 2 धावा एकवटल्या जात आहेत. आणि आता 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 55 धावा. 55 लॉस ऑफ 3 विकेट असं समीकरण आपण पाहताय. लॉगर आणि डेटवर षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. राजू गोलंदाजी मार्ग मध्ये चांगली कामगिरी करतोय. हा ट्रॅकर चेंडू बराच काल हवेमध्ये, जेलची संधी, चेंडू नौमास लहान मध्ये ट्रॅव्हल अस्वेल्ड होतीये थोडीशी आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का टीम मांगरूळ 40+ संघाला. पूर्वार्धामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे टीम मांगरूळ 40+ संघानं आणि तब्बल धावा बनवल्या आहेत. 57 धावा आणि 58 धावाचं लक्ष्य, एक मोठं लक्ष्य सेट केलंय, कारण मॅच ही तेवढी महत्वाची आहे. सेमीफायनलची लढत आहे. एका बाजूला टीम मांगरूळ 40+ त्यांच्या अगेन्स्ट टीम तिसगाव 40+. उत्तरार्धामध्ये कशा प्रकारची फलंदाजी असेल, कशा प्रकारची धावगती असेल, या ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती परिवर्तन करूया. आवाज मलंगडाचा, आवाज करड गावाचा, आवाज आशिष म्हात्रे सरांचा. थँक्यू सो मच.
चला सामना सुरुवात करा. एक चांगला टार्गेट सेट केलाय मांगरुल संघाने. 58 धावांची ओपनिंग ब्लास्टर. सत्यवान प्रदीप ऑन स्ट्राईक. सत्यवान 58 धावाचे मारायचे आहेत. चला लेट्स प्ले. पहिला चेंडू आणि ते मात्र पहिल्या चेंडू वरती सुरुवात चांगली केली आहे. मी मागाशी उल्लेख केला 57 ला 58 धावा कुठे आहेत. 4-1 डीजे. थँक्यू डीजे. यस 57 मध्ये पॉवर आहे आणि पहिल्या चेंडूवरती पॉवरफुल सक्सेसफुल चौकार. ओ बघा मी मगाशी उल्लेख केला आता मात्र झेलची. यस नो मिस्टेक आणि एक मोठा धक्का. 57 ची विकेट. बॅक टू द डगआउट डीजे. थँक्यू डीजे. मोठा धक्का लागतोय आता तिसगाव संघाला. 57 न्यू बॅट्समॅन विकास. चांगला टार्गेट. एक मोठा लक्ष. 58 धावा. दोन्ही टीमचा चमचमत्या ट्रॉफी वरती नजर आहे. इथे मात्र लिडिंग एज झेल ड्रॉप. चुकीला माफी नाहीये. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती डबल 5 या आकड्यावरती पोहोचतोय तिसगाव संघ. ऑन स्ट्राईक प्रदीप. इथे मात्र स्विच इट. हो क्या बात है. प्रदीपच्या बॅट मधून आलाय हा कर्ण. धन्यवाद डीजे. धन्यवाद सरफराज. भरपूर चांगले मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या स्पर्धेतील पहिली सेमीफायनलची लढत आपण पाहतोय आणि काय जबरदस्त दमदार सुरुवात केली आहे तिसगाव 40+ न देखील. पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग केली. मंगरुळ 40+ न धावा कुठल्या तब्बल 57, 57, 58 धावेचं टार्गेट सेट केलंय आणि इथनं पद्माकरनं आक्रमणाला केली आहे सुरुवात. प्रदीप आपण बघू शकाल ऑन स्ट्राईक. इथे दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. चेंडूची पिचिंग आपण पाहिली. आउटसाइड लेग. डावा एष्टीला सोडून जाणारा हा बॉल पंचांनी वाईट दर्शवला. अप्रतिम सामने आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. बाबूशेठ पाटील चषक 2026 पहिला दिवसाचा आणि पहिल्या दिवसामध्ये क्रिकेटचा थरार सातत्यानं आपण अनुभवलाय. इथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. इनसाइड आउट. व्हाट अ शॉट. कॉपी बुक स्टाईल ना एक्स्ट्रा कव्हरला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार चौकार.
धन्यवाद डीजे. या फटक्यामध्ये क्लास होता प्रदीपचा. काय जबरदस्त फटका, इनफिल्डच्या वरनं क्लिअर केला कव्हर्स मध्ये आणि चौकार एकवटला. चांगली बॅटिंग. यावेळेस देखील लॉक केला. अप्रतिम फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणखीन एक दमदार शानदार फटका, चौकार. धन्यवाद डीजे. चला मांगरुळ टीम आपण एकत्रित येऊ नका प्लीज. बघा मांगरुळ टीम, आपल्याला शेवटची सूचना असेल. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 20. 18 चेंडू आणि 38 धावेची गरज. मांगरुळ टीम आपण एकत्रित येऊ नका, लगेचच फील्ड सजवायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. विक्की भोईर यांना विनंती करतो, या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं बाबूशेठ चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. स्पर्धा अप्रतिम आहे, स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा नेवाळी गावाची आपण पाहतोय. 40+ क्रिकेट एक वेगळ्याच उंचीवरती जाऊन पोहोचले मलंगडामध्ये. जिथपासून कमिटी स्थापित झाली आहे तिथपासून मात्र भरपूर चांगलं क्रिकेट मलंगडामध्ये सध्याच्या घडीला होतोय. आणि आज देखील जवळजवळ 15 ते 16 वर्षांना ही क्रीडा स्पर्धा सुरू झाली. बाबूशेठ चषक आणि त्यामध्ये 40+ क्रिकेटला प्रथम प्राधान्य देण्यात आलं. बॅटची कडा घेतली, लिडिंग एज, शॉर्ट थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल करतोय. एकच धाव आली आहे. प्रदीपला स्ट्राईक हवी होती आणि ती स्ट्राईक त्याच्याकडे आली आहे. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 21 या आकड्यावरती. 17 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 37 धावेची गरज. प्रदीप आणि विकास ही महत्वाची जोडी आहे. यावेळेस चांगला फटका, बॉल गॅप मध्ये जाईल एका टप्प्यावरती, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सलगचा तिसरा चौकार आला. प्रदीपच्या बॅटमधनं काय फलंदाजी होतीये, अक्षरशः धावांचा वनवा मैदानाच्या आतमध्ये पेटवल्या प्रदीपनं. अफलातून फलंदाजी करतोय. आणखीन एक उडवलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॉड शॉट, षटकार. काही जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. आजच्या दिवसातील सर्वाधिक धाव संख्येचा उच्चांक गाठला होता या टीमनं आणि त्याचा पाठलाग करत असताना प्रदीप अक्षरशः पेटलाय. मैदानाच्या आतमध्ये मॅच बॉल देखील आलाय. काय जबरदस्त फलंदाजी प्रदीप करतोय. अप्रतिम कामगिरी आपल्या टीमसाठी करतोय. धापलकावरती टोटल 31-31 हल्ला चढवला जातोय यशवंत वरती. यावेळेस आणखीन एक सलगचा दुसरा ब्रँडेड फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार षटकार. धन्यवाद डीजे. धापलकावरती टोटल 37 धावा. चला मॅच बॉलची पूर्तता लगेचच करायची आहे. एक काल तिसगाव रेग्युलर टीम साठी गाजवला या फलंदाजानं आणि आता तिसगाव 40+ क्रिकेट देखील गाजवतोय. काय जबरदस्त कमालीची फलंदाजी होतीये.
क्लास भरपूर आहे फलंदाजाकडे, अनुभव भरपूर आहे आणि तो अनुभव आता पणाला लावत असताना टोकला आणखीन एक दमदार हिट. काय जबरदस्त बॅटिंग. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा कुठल्या आहेत? मांगरुळ 40+ मात्र त्याचाच पाठलाग करत असताना प्रदीप सांगतोय जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये आहे, तोपर्यंत तिसगाव संघ जिवंत आहे. आणि काय जबरदस्त अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्यानं केली आहे. दिशा खराब आहे, थोडस प्रेशर दडपण गोलंदाजावरती आलंय आणि तेच आता दडपण जास्त आहे गोलंदाजावरती, प्रेशर भरपूर स्वीकारलाय. आणखीन एक सलगचा तिसरा आडव्या बॅटनं केलाय कडवा प्रहार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 44-44. सलगचे 3 चौकार, सलगचे 3 षटकार या इनिंग मध्ये टोकलेत. फलंदाज प्रदीपनं काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. हुकमे एक्का तिसगाव टीमचा मैदानाच्या आतमध्ये दहाडलाय आणि सलगचा चौथा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 50 कंप्लीट. 50 धावा, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. यस, 12 मध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये प्रदीप. काय जबरदस्त बॅटिंग. वैयक्तिक 8 बॉल मध्ये 42 धावा त्यानं कुठलेत. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रदीपनं केली आहे. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा फलंदाज दहाडलाय. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेल जाऊ देतो आणि पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करतो. ती दहशत आणि तोच दरारा. काय जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये 40+ क्रिकेट सध्या गाजवतो तिसगाव साठी. रेग्युलरचं क्रिकेट गाजवलंय आणि आता 40+ क्रिकेट देखील गाजवतोय. इथनं जिंकणारा संघ एखाद्या ट्रॉफीचा हकदार बनेल. जबरदस्त क्रिकेट प्रत्येक टीमनं आज खेळलं. हायेस्ट टोटल या स्पर्धेतील उभारलं होतं आजच्या दिवसातील. मांगरोळ टीमला वाटलं होतं की सहजरित्या ही मॅच आम्ही जिंकू, मात्र दुसऱ्या बाजूला एक भक्कम भिंत उभी होती, तिचं नाव आहे प्रदीप. काठची कडा घेतली आहे, दिशा दिली आहे, स्ट्राईक कन्वर्ट झाली आहे प्रदीप कडे. एका धावेने धावफलक पुढे सरकला. 51 51 या आकड्यावरती. आता 11 मध्ये 7 धावेची गरज. काय सामना पलटला. साड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. दोन्ही एंडनं भरपूर धावा कुठल्यात. या बॅट्समननं आपल्यामध्ये असलेली कौशल्य गुणवत्ता सादर केली आहे मैदानाच्या आतमध्ये. स्विच हिट होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न. खराब क्रिकेट आणि इथे 2 धावा कंप्लीट. चला पंच, लेग बाय जायच का बॅट कटियस. प्रदीपच्या खात्यामध्ये धावा ऍड होतील. 44-44 धावांवरती खेळतोय. 9 बॉल मध्ये. येणाऱ्या बॉल वरती जर मोठा फटका आला तर विक्रम होईल या स्पर्धेतील. मात्र गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट, चौकार. आता जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आणि अर्धशतकासाठी 2 धावेची गरज.
काय खेळला मैदानाच्या आतमध्ये. जर मोठा फटका आला तर इथनं मात्र अर्धशतक कंप्लीट करेल. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक होईल का? यस, जबरदस्त फटका तर सजवलाय आणि दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. बघा अर्धशतक झालं नाहीये, मात्र 49 धावा काही कमी नव्हत्या. जबरदस्त फटका सजवला होता. मॅच विन होण्यासाठी फक्त एका धावेची गरज होती, त्यामुळे अर्धशतक कंप्लीट होणार नाहीये. जर चौकार षटकार आला असता तरच अर्धशतक कंप्लीट झालं असतं. मात्र एक धाव कमी पडली. एकटा लढला, वाघासारखा लढला आणि यामागचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रदीप ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला प्रदीप दा या आपण लवकर. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी मी विनंती करतो, व्यासपीठावरती आमंत्रित पाहुणे आपण बघू शकाल. जगदीश दादा दुधकर यांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिला. प्रदीप ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली आहे.